आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जय भीम। आज दिनांक 12 सकाळी 11 वाजता राजगृह इथे गेलो आणि 14 ऑक्टोबर महामोर्चा जो आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्ती संदर्भात, तर जेवढे निमंत्रक आहेत विविध पक्षाचे संघटनेचे, सर्वांची अशी इच्छा होती की आंबेडकर कुटुंबातलं कोणीतरी यावं, पण तसं काही होत नव्हतं। आणि मग 5-6 बैठका सर्व निमंत्रकांच्या सर्व ती तयारी। आज सांगताना आनंद होत आहे की सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरच्या मोर्चासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम आहे 13ला नाशिक येलवा इकडे एवढं आहे। त्याच्यानंतर ते एका 14ला 4 वाजता नाशिकमध्ये विहाराचं उद्घाटन आहे आणि म्हणून ते येऊ शकत नाही, परंतु त्यांनी भारतीय बौद्ध महासभा त्या तमाम पदाधिकाऱ्यांना, शाखांच्या अध्यक्षांना, सर्वांना आवर्जून विनंती केलेली आहे की हा मोर्चा सर्व समाजाच्या वतीने निघत आहे, पंचशिलाच्या ध्वजाखाली निघत आहे। याच्यामध्ये सामील होऊन जास्तीत जास्त ताकदीने या मागणीला रिटा देण्यासाठी आपण सर्वांनी यावं, असे त्यांनी जे आव्हान केलं आहे त्याबद्दल मी मनापासून भीमराव आंबेडकरजी यांचा कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचा आभार मानतो। आणि भारतीय बौद्ध महासभा ही धार्मिक काम करणारी संघटना आहे आणि आता आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला आशा आहे की मोठ्या ताकदीने जी तयारी आमची चालली होती त्या दुधामध्ये साखरेचा खडा पडण्यासारखी ही घटना घडली आणि त्या सर्व गोष्टीचं एक छान वातावरण, एक संघधम्माचं वातावरण 14 ऑक्टोबरला निश्चित आपल्याला दिसेल। जय भीम, नमो बुद्ध। नमो बुद्धाय, जय भीम। येणाऱ्या 14 ऑक्टोबर रोजी महाबोधी बुद्ध विहारासाठी मुंबईमध्ये मोर्चा आणि लॉंग मार्च निघत आहे, ज्याचं नेतृत्व सामुदायिक आहे। आंबेडकरी विचाराचे पक्ष, बौद्ध संघटना ह्या एकत्र येऊन 14 ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरकारला जागा करण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा आणि मी स्वतः महाबोधी बुद्ध विहाराच्या साठी 4 वेळा मी बौद्ध गयेमध्ये गेलो, धरणं आंदोलनं केली, परंतु सरकारवरती तेवढा पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही, कारण आंबेडकरी मुवमेंटचा, आंबेडकरी चळवळीची तिथे कमी आहे। ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भरून काढावी लागेल। जनसमुदाय तिथे उभा करावा लागेल, त्या माध्यमामधून तेथील सरकार हलतील। येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका, बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका लढवण्याची मी तयारी करत आहे, जेणेकरून आंबेडकर मुवमेंट तिथं सुरू होईल, भारतीय बौद्ध महासभेची सुरुवात होईल, समता सैनिक दल होईल की त्याचा प्रभाव सरकारवरती पडेल। मागच्या 15 दिवसामध्ये पटण्यामधून मी आव्हान केलं होतं, महाबोधी बुद्ध विहाराच्या बाजूने जे पक्ष असतील त्यांना आम्ही सपोर्ट करू, कारण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, वंचित, अति पिछडा याची संख्या तिकडे जास्त आहे आणि जे पक्ष आपल्याला सपोर्ट करतील त्यांच्या बरोबर उभे राहू।
येणाऱ्या 30 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये महाबोधी बुद्ध विहाराची केस आहे. मोर्चे आंदोलनाबरोबर कायदेशीर मार्गाचा देखील अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो 14 ऑक्टोबरचा मोर्चा आहे त्याचं संयुक्तिकरित्या रिपब्लिकन पार्टीचे विविध गट त्याचं नेतृत्व करत आहे. जास्त संख्येने जा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करा. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.